हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत दाल खिचडी। इथे मी घेतलेला आहे कुकरमध्ये 3 चमचे तेल, त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, इथे मी घेतलेले आहे 1 लसणाची कांडी, चिरून घेतलेला आहे हा लसूण बारीक। आता लसणाचा कलर चेंज झाला की आपण ह्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा। 2 कांदे घेतले आहेत मी इथे। हो का विचारलं। चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला कांदा पण, आणि नंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट, तेल सुटलं की आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हे सर्व मसाले। इथे मी घेतलेला आहे 2-2 चमच्यांच्या प्रमाणे घेतला आहे। तर 2 चमचे किचन मसाला, 2 चमचे मटन मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा हिंग असं घेतलेलं आहे मी इथे प्रमाण। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता आपण इथे घेतलेला आहे पुलावचा राईस घेतला आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत। तर मी 1 वाटी आता तांदूळ घेतला असेल तर आपल्याला अर्धी वाटी डाळी घ्यायच्या आहेत सगळ्या। आता इथे उकळी फुटली आहे। आता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे पाणी। इथे पाण्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे 2 ग्लास भरून मोठे पाणी टाकलेलं आहे। उकळी फुटली की आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे, कुकरचं झाकण। 2 शिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम चवदार आणि हेल्दी पण आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर झालेला आहे। असं खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही झाला आहे, जसं पाहिजे तसं झालं आहे।